सांबर सांबर म्हटलं की बनवायला फार वेळ लागतो असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आज आपण अवघ्या 10 ते 15 मिनिटामध्ये कुकरमध्येच एकदम हॉटेलमध्ये जसं सांबर भेटतं तसंच कसं बनवायचं हे बघणार आहे. अगदी मोजून तुम्ही 10-15 मिनिटामध्ये हे सांबर बनवू शकता जर तुम्ही या पद्धतीने, आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली तर तुम्हाला नक्कीच कळेल. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सांबर बनवताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ती म्हणजे डाळ. तुरीची डाळ सांबर बनवण्यासाठी वापरायची आहे. उडपी हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथलं सांबर हे पूर्णपणे तुरीच्या डाळीचं असतं. डाळ स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायची आणि 10 मिनिटं डाळ आपल्याला पाण्यामध्ये तशीच भिजत ठेवायची. भिजल्याच्या नंतर ना आपल्याला काय करायचं आहे, कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला ही डाळ शिजायला लावायची. आता कुकरमध्ये आपण डाळ घालून घेतलेली आहे. इथे मी भाज्या घेतलेल्या आहे. फरसबी घेतलेले आहे, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घेतलेली आहे. थोडंसं बीट मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर ना शेवग्याच्या शेंगासुद्धा यामध्ये आपल्याला आवर्जून घालायच्या. लाल भोपळा जर तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा घालायचा. मसाल्यामध्ये लाल तिखट घालायचं, हळद, हिंग घालायचं आहे, गरम मसाला आवर्जून घालायचा आहे आणि खडा मसाला जो आपल्याकडे असतो ना तो सुद्धा आवर्जून घालायचा आहे. धने पावडर, जिरी पूड आपल्याला यामध्ये घालायची आणि 2 ते 3 चमचे आपल्याला सांबर मसाला घालून घ्यायचा आहे. चमच्याभर मीठ घालायचं आहे. 2 पळ्या तेल आवर्जून घालायचं आहे. कारण आपण सांबर अगदी हॉटेलमध्ये बनवतो अगदी तसं बनवत असाल तर डाळ शिजवताना आपल्याला तेल यामध्ये नक्की घालायचं. ढवळून घ्यायचं आपल्याला डाळ आणि भाज्या व्यवस्थित, आणि कुकरमध्ये पाणीसुद्धा आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे जेवढं आपल्याला डाळ शिजण्यासाठी आवश्यक असतं तेवढंच. आता काय करायचं आहे, आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 किंवा 3 शिट्ट्या झाल्या की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला अगदी 5-6 मिनटं ही डाळ इथे शिजवून घ्यायची. बघू शकताय अगदी जसे आपण गरगोट करतो ना डाळीचा, अगदी तसा गरगोट झालेला आहे. भाज्यांचा सुद्धा गरगोट यामध्ये व्यवस्थित झालेला आहे. गरगोट झाल्यामुळे काय होतं, भाज्यांचा त्यामध्ये अर्क उतरतो आणि सांबरला चव जी असते ती खूप छान लागते. परत एकदा पळीने आपल्याला डाळ चांगली हटवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे चिंचेचा कोहोळ. 2 चमचे चिंचेचा कोहोळ घालायचा आहे. आमसूल तुमच्याकडे असेल तर आमसूल नक्की घाला आणि गूळ आपल्याला किसलेला 1 वाटी यामध्ये घालायचा आहे. म्हणजे आंबट, गोड, तिखट हलकीशी अशी चव सांबरला आली पाहिजे. ही झाली आपली पहिली तयारी करून. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. काय करायचं आहे, पळीभर तेल आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आणि जिरी मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. खडा मसाला घालायचा आहे, 2 बेडगी मिरची घालायची आणि 10-15 मेथीचे दाणे यामध्ये नक्की घालायचे. हॉटेलमधल्या सांबार जर तुम्ही खाल्ला असाल तर त्यामध्ये मेथीचे दाणे आवश्यक घातले जातात. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट यामध्ये घालून थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये लगेच घालून घ्यायचं. म्हणजे काय होतं, लाल तिखट जळलं जात नाही आणि आपल्या सांबरला जी तरी असते, कलर असतो ना तो एकदम भन्नाट असा येतो. तर हा झाला आपला तडका बनवून तयार. तडका बनवून तयार झाला की त्यामध्ये हटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची आणि अंदाजानुसार पाणी घालायचं. लक्षात ठेवा, सांबर जास्त घट्ट नसतं. आपण जसं वरण बनवतो, डाळ बनवतो तसं सांबर नसतं. तर सांबर हे पातळ असतं. त्यामुळे पाणी आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं. सांबर घट्ट अजिबात ठेवायचं नाही. जर घट्ट ठेवलं तर ते चिकट लागतं खाताना, म्हणून पाणी आपल्याला घालायचं आणि या पद्धतीने आपल्याला याची टेक्स्चर बनवून घ्यायचं. पाणी घातले, आता व्यवस्थित सांबर हलवून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलं मीठ कमी पडतंय तर मीठ आवर्जून यामध्ये टेस्ट करून घाला. त्यानंतर सांबरला एक उकळी घ्यायची आणि उकळी आली की आपल्याला 5 ते 7 मिनटं सांबर असंच उकळतं ठेवायचं. बघू शकताय छान असं वरती कलर आलेला आहे. सांबरचा एकदम वास सुटलेला आहे. अगदी अगदी हॉटेलमध्ये जसं सांबर भेटतं अगदी तसं सांबर आपल्या इथे बनवून तयार झालेलं आहे. सांबरमध्ये तुम्हाला जितकी डाळ आणि भाज्या हटता येईल ना तितका बारीक त्याचा गरगोट करायचा. अजिबात डाळ दिसता कामा नये. एकदम छान सांबर आपलं बनतं. तर अशा पद्धतीने आज आपण अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही कुकरमध्ये सांबर कशा पद्धतीने बनवू शकता ही रेसिपी बघितलेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि कशी वाटली
वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा.